या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। संदर्भात आहे। मला आठवतंय की मी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सगळ्या सोलापूरकरांनी स्वागत केलं आणि आपणही सगळ्यांनी स्वागत केलं आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगितलं होतं की एक आठवड्याच्या आत आपण कार्यकारिणी तयार करू। परंतु माझ्या संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली की सक्षम कार्यकर्ते त्या भागात जाऊन त्यांच्याशी संवाद केल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नाही आणि ऑफिसमध्ये बसून संघटनेच्या निवडी करण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून आपण निवडी कराव्यात अशा विचाराने मी सगळ्या जिल्ह्याचा दौरा केला। आपल्यालाही माहिती आहे की दरम्यानच्या काळामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांचा दौरा लागला आणि या सगळ्यामुळं जी कार्यकारिणीची निवड होती ती थोडीशी मागं पडली। आता लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। त्या अनुषंगानं या संदर्भात संघटनात्मक बांधणीला गती देण्याच्याकरता येणाऱ्या रविवारी कितीतरी 10 तारीख येणाऱ्या 10 तारखेला रविवारी 10 ऑगस्ट रोजी आपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या तालुकाध्यक्षांच्या निवडीकरता मुलाखतीचा कार्यक्रम इथंच या रेस्ट हाऊसमध्ये आपण आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकरता सुद्धा याच ठिकाणी मुलाखतीचा कार्यक्रम आहे। ज्यांना पक्षाच्या प्रांतिक पातळीवर काम करायचं आहे त्यांच्यासुद्धा मुलाखती या ठिकाणी प्राथमिक स्तरावर, कारण त्यांची निवड करण्याचा अधिकार प्रदेशला आहे, तरीसुद्धा प्रदेशला नावं मिळवण्याच्याकरता जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून जे इच्छुक आहेत त्यांच्या देखील मुलाखती याच ठिकाणी। त्याचबरोबर जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या शासकीय समित्या, वेगवेगळ्या तालुका स्तरावरच्या शासकीय समित्या या संदर्भात ज्यांना काम करायचं आहे त्याच्या संदर्भात देखील इच्छुकांचे अर्ज घेणे आणि पक्षाचे वेगवेगळे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत त्यामध्ये युवक, महिला, विद्यार्थी, युवती, अल्पसंख्याक, मागासवर्गीय सेल, ज्याला मी सामाजिक न्याय सेल म्हणतो, असे ओबीसी विभाग आमचा याच्या संदर्भातलं वेगवेगळ्या पदावर काम करण्याच्या करता म्हणून ज्यांची इच्छा असेल अशा सर्व पदाधिकाऱ्यांचा मुलाखतीचा कार्यक्रम हा रविवारी त्या ठिकाणी आयोजित करतोय। त्याचं तालुकानिहाय वेळापत्रक असेल, त्यामुळं प्रत्येक तालुक्याच्या करता म्हणून एक अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तासाभराचा वेळ आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दिवसभरामध्ये सर्व 11 तालुक्यातले वेगवेगळ्या निवडीच्या संदर्भात मुलाखती आम्ही त्या ठिकाणी घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्याकरता निवड करण्याच्या करता निकष जर आहे तो ज्याची त्याची ताकद जी आहे ती ताकद किती आहे हे आजमावण्याचाच विषय त्या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे शक्ती प्रदर्शन हाच त्याचा निवडीच्या संदर्भातला एक विषय आहे। जनमानसात त्याचं काय स्थान आहे याच्याकरता म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो निकष लावलेला आहे। फक्त गाडीवर शेजारी बसायलाही माणूस नसेल तो तालुकाध्यक्ष आमच्याकडे होऊन बसतो कधी तसं होता कामा नये, त्याच्याकरता लोकांमध्ये लोकाभिमुख नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी पक्ष संघटनेला मिळावं असं त्या ठिकाणी आम्ही क्रायटेरिया ठेवला आहे। त्यांनी किमान जिल्हा परिषद, पंचायत समिती, किमान ग्रामपंचायत तरी निवडणूक लढवून जिंकलेला किंवा हारलेला थोडाफार असलेला पाहिजे, जेणेकरून तो निवडणुकीच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे असं दिसलं पाहिजे। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या समाज घटकांचं देखील त्यामध्ये प्रतिबिंब यावं याच्याकरता देखील आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे। सर्व सामाजिक समाजाला त्या ठिकाणी संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये त्या ठिकाणी न्याय देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि याच्याकरता म्हणून रविवारी आपण हा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।